जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। कुकडी प्रकल्पातील पाणी टक्केवारीत सातत्याने वाढ होत असून मागील वर्षापेक्षा आजच्या दिवसाचा विचार केला असता तर जवळपास 6.25% म्हणजे 71.28% पाणीसाठा उपलब्ध आहे। मागील वर्षाच्या आज रोजी पाणीसाठा 65.63% इतका होता। विशेष म्हणजे आंबेगाव व जुन्नर या तालुक्यातील धरण क्षेत्रात एक महिना पाऊस उशिरा सुरू होऊनही मंगळवार दिनांक 28 पर्यंत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। राहुरी तालुक्यातील म्हैसगावच्या लोकनियुक्त सरपंच सुजाता अरुण पवार यांना सरकारी जमीन व ओढ्यांवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याप्रकरणी सरपंच आणि सदस्य पदावरून अपात्र ठरवण्यात आले। जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशय यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 अंतर्गत हा आदेश दिलाय। भूमी अभिलेख विभाग आणि तहसीलदारांच्या मोजणी अहवालात अतिक्रमण सिद्ध झाल्याचं स्पष्ट झालं। तसेच ग्रामपंचायत अभिलेखात नियमबाह्य फेरफार करून गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न झाल्याचंही तपासात समोर आले। कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेच अधिकारी कायद्याला पायदळी तुडवत आहेत। पारनेर तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या अधिकृत शासकीय वाहनावर सर्रास बेकायदेशीर काळ्या काचा लावण्यात आल्या आहेत। या मनमानी आणि दुटप्पी कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर तालुका अध्यक्ष अविनाश पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली। त्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी यांना लेखी निवेदन दिले असून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। तांडेकर भगिनींच्या मृत्यू प्रकरणातील दोषींवर आठवडाभरात कठोर कारवाई न झाल्यास 5 ऑगस्ट पासून तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय बंद पाडण्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिलाय। या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। या मोर्चानंतर प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले। या आंदोलनात विविध पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक हे मोठ्या संख्येने सहभागी झाले। नगर शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट आणि कर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सर असलेल्या वाहनांवर धडक कारवाई करण्यात आली। कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारपर्यंत 40 ते 50 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। वाळुंज येथील शस्त्रविक्री प्रकरणातील टोळीचा प्रमुख सचिन घोरपडे यास वाळुंज पोलिसांनी गजाआड केले। पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रेशीम कोळेकर, सहाय्यक फौजदार सुखदेव भागडे, अंमलदार विजय पिंपळे, कॉन्स्टेबल सुखदेव कोल्हे, विजय त्रिभुवन या पोलीस पथकाने ही कारवाई केली। टोळी प्रमुख सचिन घोरपडे यांच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यात 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याची हर्सुल मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि अवैध जुगार अड्ड्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 18 गुन्हे दाखल केले असून 1,50,120 किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत 10 अवैध दारू विक्रेते आणि 8 अवैध जुगार अड्ड्यांवर छापा टाकण्यात आला। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली 5 विशेष पथके तयार करण्यात आली होती। या पथकांनी 27 जुलै रोजी जिल्ह्यातील विविध भागात कारवाई केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे स्थानिक गुन्हे शाखेने तिरट जुगार अड्ड्यांवर धाड टाकून 15 जणांना ताब्यात घेतले। या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, जुगाराचे साहित्य आणि वाहनासह 4,10,570 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली।
माहेराहून 10 एकर जमीन पतीच्या नावावर करून आणण्याच्या मागणीवरून एका 29 वर्षीय विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. घोसपुरी येथील मूळ रहिवासी असलेल्या 29 वर्षीय पीडित गृहिणीचा विवाह श्रीगोंदा तालुक्यातील तोडेवाडी येथे झाला होता. लग्नानंतर सासरी नांदत असताना पतीने तिच्यावर संशय घेऊन व घरगुती कामावरून सतत त्रास देण्यास सुरुवात केली. सासरच्या मंडळींनी संगनमत करून तुझ्या माहेरी असलेली 10 एकर जमीन ही पतीच्या नावावर करून दे, तरच तुला घरात नांदायला ठेवू अशी अट घालत तिला वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण आणि उपाशी ठेवून अमानुष छळ केला आणि घराबाहेर हाकलून दिले. या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.